गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आजचा विद्याशक्तीचा विज्ञानचा क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. आज आम्ही एक नवीन टॉपिक वरती आमचं सिम्युलेशन बघूया. दॅट इज फॅब्रिक्स मेड आउट ऑफ फायबर्स. फॅब्रिक्स मेड आउट ऑफ फायबर्स. ओके. सो ह्या टॉपिक मध्ये आम्ही काय शिकणार आहे? सो फर्स्टली आम्ही फॅब्रिक म्हटलं तर काय, फायबर्स म्हटलं तर काय, ओके, त्याच्याबद्दल आम्ही शिकणार आहे. नंतर फायबर्स यूज करून फॅब्रिक्स कसं प्रोड्यूस करते ते आम्ही प्रोसेस पण बघणार आहे. अँड विल ऑल्सो एबल टू डिफरन्शिएट मॅन मेड फायबर्स आणि नॅचरल फायबर्स मध्ये आम्हाला दोनामध्ये काय अंतर आहे ते पण आम्ही इकडे बघणार आहे. ओके. सो आय होप एव्हरी वन इज एक्साइटेड. सो तुम्ही काय फॅब्रिक अंगावरती घालून घेता, कपडे काय घालून घेता, त्याच्याबद्दल आज आम्ही शिकणार आहे. ओके. सो बिफोर मी टॉपिक स्टार्ट करण्याचं पाहिलं, आज एक फक्त वॉर्मअप ऍक्टिव्हिटी करू आपण. सो एव्हरीबडी इज रेडी? करूया? येस. 1 मिनिट. मी आता माझं स्क्रीन शेअर करते. ओके. सो आय होप एव्हरीबडी इज एक्साइटेड. येस. सो माझं स्क्रीन शेअर कराले 1 मिनिट. येस. कॅन यू सी द स्क्रीन? सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले? ऑल राईट. सो लेट्स स्टार्ट. सो आम्ही धाकटे एक वॉर्मअप ऍक्टिव्हिटी करू आपण. ऑल राईट. एव्हरीबडी इज रेडी? ओके. सो वर काय दिले तुम्हाला? वर तुम्हाला डिफरंट काइंड्स ऑफ ऍक्टिव्हिटीज दिलेत. वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिले ती, आणि खाली त्याचा पिक्चर आहे तो आम्ही ते सगळं मॅच करू आपण. सो फर्स्ट है वॉच अ मूवी. ह्याच्यामध्ये मूवी कोण वॉच करालेत? वेअर इज दॅट पिक्चर? येस, हिअर इज दॅट पिक्चर, है ना? हिअर इज दॅट पिक्चर. नेक्स्ट आहे डू कोर्स. डू कोर्स म्हटलं तर काम करायचं, घरचं काय काम राहते ते करायचं. तर कुठं आहे ते पिक्चर? हे आहे. येस. सो फॉर सम पीपल क्लिनिंग पण करायचं एक तऱ्हाचं वॉर्मअप ऍक्टिव्हिटी राहते. कशाला म्हटलं तर नीट आम्ही सगळं ठेवते म्हटलं तर आम्हाला ते सुकून मिळते. येस. थोडं लोकांना मूवी वॉच केलं तर रिलॅक्सेशन होते. कुणाला साईट सीइंग करायला आवडते, कुणाला ट्रिप वरती जायला आवडते, इथं आहे बघा. येस. सो गो ऑन साईट सीइंग. तुम्हाला ट्रिप्स आवडते ती? येस. दुसरं दुसरं प्लेसेस बघायला आवडते? येस. गो टू अ कॅफे. कॅफे कोण कोण जाते? येस. सो कोण व्हॉट वी कॉल इट एज कोल्ड कॉफी कुणाला आवडते? तुम्हाला आवडते? येस. सो राईड अ बाईक. इथं आहे बघा, त्यानं सायकल मारायलाय. गो हायकिंग. हायकिंग ट्रेकिंग जायचं, हायकिंग जायचं. इथं आहे बघा, माउंटन्स वरती त्यांनी चढून घेत जायलेत. लाय ऑन द बीच. बीच आता जायला पाहिजे ह्या क्लायमेटला? बिलकुल बी नाही. गेला तर काय होते? थंड वाटते ना. येस. समर इज द बेस्ट सीझन, है ना? स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करायला कोण करते ते डेली? येस. इथं आहे बघा. सो चेक करू आमचे आन्सर्स करेक्ट आहे काय. सो हे सगळी तुम्ही ऍक्टिव्हिटीज, ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणची कोणची ऍक्टिव्हिटीज आवडते ते केलं तर तुम्हाला तुमच्या बॉडीला पण वॉर्मअप होते आणि तुम्ही पण काय होते, एक नवीन जोश तुम्हाला येते. ओके. येस. नेक्स्ट टॉपिक कडे जावा. दॅट इज अवर टुडेज टॉपिक, फॅब्रिक्स दॅट आर ऑप्टेन्ड फ्रॉम फायबर. सो फर्स्टली फायबर म्हटलं तर काय? फायबर म्हटलं तर काय? कुणाला तर माहित आहे? कॅन यू सी दिस पिक्चर? एव्हरीबडी कॅन सी. फायबर म्हटलं तर काय? सो फायबर्स ऍक्च्युली दोन तऱ्हाची राहते. कोणची कोणची? फर्स्टली नॅचरल फायबर्स राहते ती, नंतर सिंथेटिक फायबर्स पण येते. ओके. नॅचरल फायबर्स आणि सिंथेटिक फायबर्स पण येते. फायबर्स ऍक्च्युली दे आर थिन, लॉंग अँड फ्लेक्सिबल हेअर लाईक स्ट्रक्चर्स. फायबर कसं राहते ती? फायबर्स ऍक्च्युली मोठी मोठी लांब केसासारखं पातळ लांब केसासारखं स्ट्रक्चर्स आहे. ते थ्रेड काय राहते ना तसं स्ट्रक्चर्स राहते. ते आम्हाला कुठं मिळते? ते आम्हाला दोन सोर्सेस मध्ये मिळते. सो फायबर्स मध्ये दोन तऱ्हाची राहते. एक आहे नॅचरल फायबर्स, दुसरं आहे सिंथेटिक फायबर्स. सो नॅचरल फायबर्स म्हटलं तर आमचं पर्यावरण मध्ये काय आहे ना,
नॅचरली आम्ही ते ऑप्टेंड करतो. फॉर एक्झाम्पल प्लांटला यूज करून आम्ही फायबर्स ऑप्टेन करतो. ॲनिमल्सला यूज करून पण आम्हाला फायबर्स मिळते. फॉर एक्झाम्पल प्लांटमध्ये कोण कोण आहे, कॉटन काय आम्ही घालून घेतो ना कॉटनचे कपडे, ते ऍक्च्युली प्लांट मध्ये आम्हाला ते मिळते. ते नंतर प्रोसेस करून ते आम्ही फायबर राहते स्टार्टिंगला, सो ते कन्वर्ट करून फॅब्रिक मध्ये करून घेऊन आम्ही नंतर त्याच्याबद्दल कपडे शिवून घेतो. ओके, देन कोकोनट कोयर हे बघा इथं. देन ॲनिमल्सला यूज करून इथं बघा वूल दॅट वी गेट, शीप आहे बघा इथं. सो वूल आम्हाला काय मिळते नंतर, सिल्क वॉर्म. सो सिल्क वॉर्म काय राहते, त्याच्याबद्दल यूज करून आम्ही सिल्क काय आहे ते प्रोड्यूस करतो. आणि येते सिंथेटिक फायबर्स, रेयॉन, नायलॉन, पॉलिस्टर, हे सगळी काय आहे, मॅन मेड फायबर्स आहे. काय आहे, मॅन मेड फायबर्स. ओके, सिंथेटिक फायबर्स आर नथिंग बट हे आर्टिफिशियली ऑप्टेन होते. ह्युमन बिंग्सच काय मशीन्सला यूज करून फॅक्टरीमध्ये टेक्नॉलॉजीला यूज करून काय करते ती, हे मॅन मेड फायबर्स मग हे इंडस्ट्रीज मध्ये प्रोड्यूस करतात. हे पण आम्ही कपड्याला यूज करतो, पॉलिस्टर, रेयॉन, नायलॉन, हे पण मी कपडे प्रोड्यूस करायला यूज करतो. ओके, सो फायबर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स फॉर क्लोदिंग. सो आमचं बेसिक नेसेसिटीज काय काय आहे जीवनासाठी, आम्हाला काय काय पाहिजे, आम्हाला फूड पाहिजे, येस, खाणं पाहिजे, नंतर घर पाहिजे, शेल्टर पाहिजे, नंतर क्लोदिंग दॅट इज कपडे पाहिजे आम्हाला, येस. कपडे आम्हाला काय करतात, आम्हाला प्रोटेक्ट करतात वेदर फ्रॉम वेरियस हीट, climate, various types of climate, that is heat, then cold, rain, है ना. तो फायबर्स आम्हाला क्लोथ्स प्रोड्यूस करायला हेल्प करतात, कपडे प्रोड्यूस करायला हेल्प करतात. कशाला म्हटलं तर विदाउट फायबर्स वी कॅनॉट गेट दी क्लोथ्स, आम्हाला कपडे नाही मिळतात बिकॉज दे आर प्रोसेस्ड अँड देन वी गेट द क्लोथ्स. ओके, कपडे नाही म्हटलं तर आम्हाला आमचं अंगाला प्रोटेक्शन पण नाही मिळते, येस. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो फायबर्सला काय करते ती, फॅब्रिक मध्ये कन्वर्ट करते. ओके, कन्वर्ट करते ती, आणि फ्रॉम दॅट आम्ही क्लोथ्स काय करतो, प्रोड्यूस करते, कपडे प्रोड्यूस करतो. ओके, इज इट क्लिअर? ओके, आता आम्ही फॅब्रिक्स कडे जाऊ आम्हाला. सो फॅब्रिक म्हटलं तर काय, फॅब्रिक्स आर नथिंग बट क्लोदिंग मटेरियल राहते. फॅब्रिक्स कसं राहते, हे ऍक्च्युली एक मटेरियल आहे, क्लोथ मटेरियल आहे. ते कसं प्रोड्यूस करते ती, ते या फर्स्टली फायबरला काय करते ती, यान मध्ये कन्वर्ट करते ती, आणि यानला उपयोग करून फॅब्रिक प्रोड्यूस करते. यान म्हटलं तर कपड्याची काय ते थ्रेड्स राहतात ने, असं मोठं मोठं गोळं राहतात. फॉर एक्झाम्पल स्टिचिंग करायला या फिर विविंग करायला, युजली तुम्ही स्वेटर काय तर शिवणार आहे म्हटलं तर तुम्ही यानच यूज करता बघा. सो यान काय होते, एक मोठं मोठं गोळ्यासारखं थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स काय राहते ती, मोठं मोठं थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स राहते ती कपड्याची. ओके, फ्रॉम देअर काय यूज करते ती, फॅब्रिक्स प्रोड्यूस करते. ओके, सो येस, कसं इथं बघा तुमचं प्रोसेस इथं मी सांगतो. सो फर्स्ट स्टेप काय आहे, एक्स्ट्रॅक्शन ऑफ फायबर्स आयदर फ्रॉम द प्लांट और एनिमल सोर्स. सो फर्स्ट काय करते ती, त्यांनी प्लांट या फिर एनिमल सोर्स काय आहे, आमची फायबर्सची कोणची कोणची सोर्सेस आहे, एक आहे नॅचरल सोर्सेस, दुसरं आहे मॅन मेड सोर्सेस. सो इकडे आम्ही नॅचरल सोर्सेसचा बघालो. सो नॅचरल सोर्सेस मध्ये दोन येतात, प्लांट्स मध्ये पण आम्हाला फायबर्स मिळतात, एनिमल्सला यूज करून पण आम्ही फायबर एक्स्ट्रॅक्ट करायला येते आम्हाला. सो प्लांट या फिर एनिमल्स सोर्स काय आहे, त्याच्यामध्येच आम्ही काय करतो, फायबरला एक्स्ट्रॅक्ट करतो. ते एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आम्ही काय करतो, त्याला ट्विस्ट करून घेत जातो, त्याला मोडतो आम्ही. मोडून मोडून काय करतो, यान मध्ये कन्वर्ट करतो. मोठी मोठी काय गोळा राहते ते, त्याच्यामध्ये आम्ही कन्वर्ट करतो. सो कन्वर्ट केल्यानंतर आणि ते यान काय करते, ते टाईटली ट्विस्ट करते त्याला. ओके, आणि रोलर्स मध्ये घालून लईनदा त्याला रोटेट केल्यानंतर यान मध्ये काय प्रोड्यूस होते, फॅब्रिक्स प्रोड्यूस होते. काय होते, फॅब्रिक्स प्रोड्यूस होते.
ओके. सो इथं बघा आम्ही कॉटन फॅब्रिक कसं प्रोड्यूस होतंय मन बघालो. कॉटनचे कपडे आम्ही पहनतो काय नाही, ते कसं प्रोड्यूस व्हायला मन बघतो इथं. सो कॉटन इज पिक्ड अप फ्रॉम द फील्ड्स. सो कॉटन कुठं मिळते आम्हाला? आम्हाला ते प्लांट्स मध्येच मिळते. प्लांट फायबर आहे ते. येस. सो प्लांट्स मध्येच काय करते ते, ते काय खेतीमध्ये आम्ही काय कॉटनची प्लांट्स लावते ते, त्याच्यामध्येच कॉटन पिक करून घेते. सो ते कॉटन ऑब्विसली ते काय कॉटन राहते ने त्याच्यामध्ये आत सीड पण राहते. सीड पण राहते. ओके. तो सीड आणि कॉटन फायबर काय आहे, दोघांना आम्हाला सेपरेट करायचं आहे. सो आता मी काय करतो, सीड आणि कॉटन फायबरला सेपरेट करतो आणि ते सेपरेट करायचं प्रोसेसला आम्ही काय म्हणून सांगतो, कंबायनिंग म्हणून सांगतो. काय म्हणून सांगतो? कंबायनिंग म्हणून सांगतो. आणि हे प्रोसेसला पण गिनिंग म्हणून बी सांगतो. गिनिंग. सो फर्स्ट स्टेप काय होते, गिनिंग मध्ये आम्ही काय करतो, सीड कॉटनचे सीड्स आणि कॉटन फायबरला दोघांनाच आम्ही सेपरेट करतो. सो गिनिंग झाल्यानंतर आम्ही काय फॉर्म करतो, त्याला मी कम्प्रेस करतो. त्याला लई जास्त त्याच्याबद्दल कॉम्प्रेस करून त्याला आम्ही बेल्स मध्ये कन्वर्ट करतो. बेल्स मध्ये फॉर्म केल्यानंतर स्पिनिंग मिल्स काय राहतात, मिल्स स्पिनिंग मिल्स मध्ये घालून सोडतो. नंतर कॉटन बेल्स लूज होते ती त्याला आणि क्लीन करतो. सो क्लीन केल्यानंतर ते प्रोसेसला आम्ही काय म्हणून सांगतो, कार्डिंग. सो कॉटन बेल्सला क्लीन करायला, लूज करायला आम्ही कोणता प्रोसेस म्हणून सांगतो, कार्डिंग म्हणून सांगतो. फर्दर कॉटन फायबर्सला आम्ही कन्वर्ट करतो अशी मोठी लांब लांबची स्ट्रँड्स मध्ये. रेड कसं राहते ना तसं स्ट्रँड्स मध्ये आम्ही कन्वर्ट करून त्याला यान मध्ये करतो. आम्ही रोल करून घेत एक मोठा मोठा यान करतो. ओके. सो दिस प्रोसेस इज नोन ॲज स्पिनिंग ऑफ कॉटन यान्स. ह्या प्रोसेसला आम्ही काय म्हणून सांगतो, स्पिनिंग ऑफ कॉटन यान्स म्हणून सांगतो. The yarns are then used to make fabrics by weaving and knitting. इथं बघा. सो कॉटन आहे फर्स्टली. कॉटन घेतल्यानंतर काय होते, गिनिंग होते. येस. गिनिंग मध्ये काय व्हायला सांगा, आम्ही कॉटन फायबर आणि सीडला आम्ही दोघांना सेपरेट करालो. ते झाल्यानंतर स्पिनिंग होते. सो स्पिनिंग मध्ये काय व्हायला इथं मी सांगितलं तुम्हाला. स्पिनिंग मध्ये काय होते, ते काय गिन हुल्यानंतर कॉटन इथे ने त्याला आम्ही बेल्स मध्ये घालून स्पिनिंग मिल्स मध्ये घालून सोडतो. सो स्पिनिंग मिल मध्ये घातल्यानंतर काय होते, ते इथं बघा यान इथं तयार होलंय बघ. ते काय होत सोडते, लूज होऊन सोडते. येस. लूज होल्यानंतर आम्ही यान मध्ये कन्वर्ट करून नंतर व्यू या फिर निटिंग करून फॅब्रिक मध्ये कन्वर्ट करतो. सो असं काय होते, कॉटन काय आहे, फायबर प्लांट मध्ये काय राहते ना फायबर सारखं, ते फॅब्रिक मध्ये इथं बघा खाली तुम्हाला दिसायला येतं. फॅब्रिक मध्ये सगळं प्रोसेस झाल्यानंतर काय होते, कन्वर्ट होते. ओके. इज इट क्लिअर? सगळ्यांना समजलं? एव्हरीबडी अंडरस्टूड? ओके. सो आता आम्ही आमचं सिम्युलेशन बघूया मन. एव्हरीबडी रेडी? सो कसं फायबर्स राहते ती आपण बघूया मन. ऑल राईट. सगळ्यांना स्क्रीन दिसाले? ऑल राईट. सो फर्स्ट इथं तुम्हाला 3 तऱ्हेची फायबर्स दिलेत. कोणचं कोणचं आहे ते, कॉटन आहे, सिल्क आहे आणि पॉलिस्टर आहे. इकडं काय आहे, इकडं सिझर आहे आणि निडल आहे. हा. येस. सो येस, आम्ही फर्स्ट कोणचं फॅब्रिक चूज करू? आम्ही कॉटनचं फॅब्रिक चूज करू. येस. तो फर्स्ट मी इकडं कॉटनचं फॅब्रिक चूज केलो. सो कॉटनच्या फॅब्रिक मध्ये मी काय करतो, कात्री घेऊन कट करतो असं. येस. कट केलो. सो आता मी काय करतो, हे काय यान आहे ने फॅब्रिक आहे, हे पूर्ण काय आहे, फॅब्रिक आहे, कपडा आहे. सो त्याच्यामध्ये आम्ही एक सीझर घेऊन कात्री घेऊन कट केलो. कट केल्यानंतर तुम्ही इकडे व्हाईट स्मॉल स्मॉल थ्रेड्स तुम्हाला दिसाले काय नाही, सो त्याला आम्ही यान म्हणून सांगतो. सो यान मी काय करतो, बाहेर खिचून घेतो. कसं, निडल घेऊन काय करतो, असं बघा. निडलला घेऊन मी इकडे ते बाहेर घेऊन आलो. सो इथं तुम्हाला दिसाले, सॉरी, हे काय आहे, हे फायबर आहे. काय है, फायबर है. करेक्ट. सो आता मी काय करतो, सो 1 मिनिट. सो एकाकडं एक एंडला मी इथं क्लिक केलो. इथं क्लिक केलं तर तुम्ही मला काय दिसते, इथं बघा.
राईट थंब यूज करून मी काय केलो, ते काय एकच फायबर होतं ने त्याला मी हे केलो, कंटिन्युअसली त्याच्यावरती काय केलं, रब केलो. सो रब केल्यानंतर तुम्ही ते फायबर मध्ये आणि पार्टिशन्स आले आणि धाकटे धाकटे काय आले, ती strings आलेत. Yes or no? So the thinner strands used to make the clothing are referred as, आम्ही काय सांगतो त्याला, फायबर म्हण सांगतो. सो ते काय पातळ पातळ इथं बघा तुम्हाला दिसायलंय बघा, हे काय पातळ पातळ स्ट्रँड्स आहे ने, थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आहे ने, त्याला आम्ही काय म्हण सांगतो, फायबर म्हण सांगतो. काय सांगतो, फायबर. सो इन कॉटन फॅब्रिक्स मेनी स्ट्रँड्स आर ऑब्टेन्ड बाय ट्विस्टिंग. सो त्याला ट्विस्ट करून 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 एकच फॅब्रिक मध्ये कन्वर्ट करते त्यांनी. ओके, इट इज ड्यू टू द प्रेझन्स ऑफ नॅचरल फायबर्स प्रोड्यूस्ड फ्रॉम द प्लांट्स. सो हे स्ट्रँड्स कशासाठी, एवढी स्ट्रँड्स कशाला आले ती, बिकॉज आम्ही लई ट्विस्ट केलो. आणि हे कसं बद्दल ऑप्टेन होते, फ्रॉम वेअर इट इज ऑप्टेन्ड, हे आम्ही प्लांट मध्येच ऑप्टेन्ड होते. हे ऍक्च्युली नॅचरल फायबर आहे. येस. सो कॅन यू सी दिस, हे मी काय म्हण सांगतो, फायबर म्हण सांगतो. असे असले धाकटी धाकटी स्ट्रक्चर्स घेऊन त्यांनी काय करतात, एवढं मोठं कपडे, कॉटनचे कपडे त्यांनी तयार करतात. ओके. येस. आणि सेकंड बन बघूया, दॅट इज सिल्क. सो सेम, आता मी कात्री घेऊन त्याला कट करतो. सिल्कच्या कपड्याला मी कट केलो. आता मी निडल घेऊन काय करतो, हे काय एक धाकट्याचं थ्रेड आले ने, त्याला बाहेर वळून घेतो मी आता. ओके. आता बघा, निडलला घालून मी त्याला बाहेर घेऊन आले. कॅन यू सी दिस, हे काय आहे, हे सिल्कचं फायबर आहे. येस. आता मी काय करतो, रब करतो मग. येस, राईट थंब घेऊन ते एंड मध्ये काय करतो, सिल्कचं काय ते थ्रेड आले ने, त्याला आम्ही रब करतो. सो इथं बघा, can you see this? So which of the following three processes are involved in converting fiber into fabric? So fiber ला आम्ही फॅब्रिक मध्ये कंटिन्यू कन्वर्ट करायला कोणत्या तीन प्रोसेस राहतात. सो फर्स्टली फायबर यान फॅब्रिक, यान फायबर फॅब्रिक, बोथ यान फायबर फॅब्रिक अँड फायबर यान फॅब्रिक, नन ऑफ दिस. सो आय थिंक फर्स्ट आम्ही फायबरला यान मध्ये कन्वर्ट करतो, नंतर फॅब्रिक मध्ये कन्वर्ट करतो. येस. फायबर फर्स्ट यान मध्ये कन्वर्ट होते, नंतर फॅब्रिक मध्ये. सो कॅन यू सी, इथं बघा सिल्कच्या कपड्यामध्ये कसं फायबर्स राहतात. सो इथं तुम्ही कॉटनला कम्पेअर केलं तर कसं आहे, फायबर्स कमी आहे नाही, ओनली फ्यू स्ट्रँड्स आर ऑप्टेन्ड बाय ट्विस्टिंग. तेव्हा आम्ही ट्विस्ट करतो नाही, एक हँडचं काय फायबरचं एक हँड आहे, मी राईट थंबनं ट्विस्ट केलं तर लई जास्त स्ट्रँड्स नाही आले. कॉटन मध्ये बघितलं तर लई जास्त स्ट्रँड्स आले ते, थ्रेड्स लई जास्त आले ते, बट हिथं नाही आहे. कशाला म्हटलं तर हिथं लई कम स्ट्रँड्स आम्हाला ऑप्टेन होते, बिकॉज हे नॅचरल फायबर आम्ही कशानं घेतलो, ॲनिमल्स ला यूज करून आम्ही हे फायबर ऑप्टेन केलो. वेरॅज कॉटन आम्ही प्लांटला यूज करून रेडी करतो. बट सिल्क काय आहे, आम्ही सिल्क ला यूज करून काय करतो, हे ऍक्च्युली एक ॲनिमल फायबर आहे. सो त्याच्यामध्ये मी यूज करून हे काय करतो, प्रोड्यूस करतो. सो इट इज ड्यू टू द प्रेझन्स ऑफ नॅचरल फायबर्स प्रोड्युस्ड फ्रॉम दी ॲनिमल्स. सो ॲनिमल्सला यूज करून मी इथं नॅचरल फायबर सिल्क काय आहे ना, ते प्रोड्यूस करालो. सो कॅन यू सी द फायबर्स, स्ट्रँड्स लई जास्त नाही आहे. आता पॉलिस्टर बघू आपण. सो पॉलिस्टरचा कपडा आहे, इथं मी कात्री घेऊन त्याला कट केलो. सो इथं पण काय होलं, एक धाकटं यान आले बाहेर. सो मी निडल घेऊन त्याला काय करतो, ते बाहेर घेऊन येतो. सो कॅन यू सी दिस, इथं बघा काय आहे, पॉलिस्टरचा एक स्ट्रँड आहे. येस. सो आता मी त्याला एक एंडला ट्विस्ट करतो. एक एंड काय राहते ना, राईट थंबला यूज करून त्याला मी ट्विस्ट करतो. सो आता ट्विस्ट केलं तर तुम्ही इथं बघा, पॉलिस्टरची स्ट्रँड्स कसं आहे मग बघू आपण. व्हॉट इज द एसेन्शियल कॉम्पोनंट ऑफ ऑल फॅब्रिक्स? सगळं फॅब्रिकचं एसेन्शियल कॉम्पोनंट काय है, यान है, कॉटन है, काय फाइबर है, या फिर ऑल ऑफ दिस? ऑल ऑफ दिस है, ऑल ऑफ दिस. टेल मी द करेक्ट आन्सर, विच इज द करेक्ट आन्सर? हे सगळ्यामध्ये कोणचं एसेन्शियल कॉम्पोनंट आहे फॅब्रिक्स मध्ये? फाइबर, कॉटन, यान, या फिर ऑल ऑफ दिस? ऑल ऑफ दिस.
लेट्स चेक तुमचा आन्सर करेक्ट आहे काय. नो, तुमचा आन्सर करेक्ट नाही आहे. फायबर असेल. येस, तर करेक्ट आन्सर काय आहे, फायबर. सो फायबर इज व्हेरी इम्पॉर्टंट. फायबर नाही म्हटलं तर आम्हाला फॅब्रिक प्रोड्यूस करायला नाही होत आहे. ओके. सो इथं बघा पॉलिस्टरचं स्ट्रँड्स बघा कसं आलेत. सो इथं मी बघूया. इथं पण लय जास्त स्ट्रँड्स आम्हाला नाही मिळले ते. वेन वी ट्विस्ट, मी कवा ट्विस्ट करतो, रब करतो नाही तेव्हा आम्हाला लय जास्त स्ट्रँड्स नाही आलेत. इथं बघा स्ट्रँड्स, त्याला आम्ही स्ट्रँड्स म्हणून सांगतो. सो स्ट्रँड्स नाही आलेत बिकॉज हे कसं आम्ही ऑप्टेन केलं, हे ऍक्च्युली आर्टिफिशियल फायबर आहे, मॅन मेड फायबर आहे. इंडस्ट्रीमध्ये आम्ही प्रोड्यूस करतो ते. कोणची कोणची केमिकल्स यूज करते बघा इथं. इट इज ड्यू टू द प्रेझन्स ऑफ केमिकल्स इन्क्लुडिंग पेट्रोलियम derived ethylene glycol and purified terephthalate acid. सो इथं आम्ही तीन तऱ्हेची सी केमिकल्स यूज करून काय करतो, पॉलिस्टर तयार करतो. ह्याला आम्ही पेट्रोल पण यूज करतो, ग्लायकॉल आणि ऍसिड तेरापेथिलिक ऍसिड यूज करतो. ओके. सो इथं पण आम्हाला लई जास्त स्ट्रँड्स नाही मिळते. ओके. इज इट क्लिअर? सगळ्यांना समजलं? सगळ्यांना समजलं? येस. सो असं आम्ही काय करतो, फायबरला आम्ही कन्वर्ट करून फॅब्रिक्स ऑप्टेन करतो. सो प्रोसेस तर आम्ही बघितलो. कॉटन मी आम्ही कसं कॉटन फॅब्रिक प्रोड्यूस होते. बट ऍक्च्युली फॅब्रिक्स मध्ये कसं फायबर यूज होतंय म्हण इथं आम्ही हे सिम्युलेशनला यूज करून आम्ही शिकलो. एव्हरीबडी अंडरस्टूड? सगळ्यांना समजलं? इज इट क्लिअर टू एव्हरीबडी? Yes, did you understand clearly? Okay. So I hope सगळ्यांना हे टॉपिक समजले म्हणून घेतो. If anybody has not understood, please let me know. कुणाल तर हे नाही समजलं म्हटलं तर प्लीज मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला आणि एकदा ते सांगतो मग. अंडरस्टूड? ओके. सो ह्याच्यावरती आम्ही एक वर्ड वॉल ऍक्टिव्हिटी बघूया मग. सो एव्हरीबडी इज रेडी? ऑल राईट. मी आता माझा स्क्रीन शेअर करते मग. 1 मिनिट. येस. सो सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले? एव्हरीबडी कॅन सी माय स्क्रीन? येस. 1 मिनिट. स्टार्ट करू आता. सो हे बघा, हे काय आहे ऍक्च्युली? हे आहे नायलॉन. नायलॉन, NYLON. मी काय म्हण सांगतो ह्याला, नायलॉन म्हण सांग. आता हे काय आहे सांगा मला. इट इज ऑल्सो अ काइंड ऑफ फॅब्रिक. हे काय आहे, एनीबडी कॅन गेस इट? इट इज नोन ॲज ॲक्रेलिक. आम्ही काय म्हण सांगतो ह्याला, ॲक्रेलिक म्हण सांगतो. ॲक्रेलिक. येस. नेक्स्ट थर्ड बघूया. हे काय आहे? हे आहे रेयॉन. हे पण एक आर्टिफिशियल फायबर आहे. येस, इट इज नोन ॲज रेयॉन. नेक्स्ट. हे काय आहे? हे आहे कॉटन. इट इज नोन ॲज कॉटन. येस. हे काय आहे, इथं दोन तऱ्हेची फायबर्स राहतात. एक आहे नॅचरल आणि दुसरं आहे मॅन मेड या फिर सिंथेटिक फायबर्स. सो इथं आम्ही नॅचरल फायबर्स, हे सगळी काय आहे, हे सगळी नॅचरल फायबर्स आहे. नॅचरल फायबर्स आहे. आणि हे काय आहे, नायलॉन, रेयॉन, पॉलिस्टर, टेरलिन, हे सगळी मॅन मेड फायबर्स आहे. येस. ह्युमन बिंग्स ह्याला तयार करतात फॅक्टरीज या फिर इंडस्ट्रीज मध्ये. ओके. हे सगळे मॅन मेड फायबर्स आहे. तो आम्ही केमिकल्सला यूज करून हे सगळं काय केलं, प्रोड्यूस केलो. ओके. येस. सो आता दुसरं सिम्युलेशन बघू आम्हाला. 1 मिनिट मी शेअर करतो त्याला. गिव्ह मी अ मोमेंट.
ऑलराईट. सो सगळं जण तयार आहे सिंथेटिक आणि नॅचरल फायबर्स मध्ये डिफरन्शिएट करायला. एव्हरीबडी इज रेडी. सो आता मी तुम्हाला माझं स्क्रीन दाखवते मन. 1 मिनिट. येस. कॅन यू सी द स्क्रीन? सगळ्यांना स्क्रीन दिसाले? ऑल राईट. सो इथं बघा नॅचरल फायबर्स आणि सिंथेटिक फायबर्स दिले. सो ह्याच्यामध्ये आम्ही काय करू, डिफरन्शिएट करू. सो फर्स्ट सिल्क आहे, इट इज नॅचरल और सिंथेटिक? इट इज नॅचरल फायबर है ना, एनिमल ला यूज करून आम्ही प्रोड्यूस करतो ते. नेक्स्ट लिनन आहे. लिनन एक नॅचरल फायबर आहे काय, नॅचरली ऑप्टेन होते का हे मॅन मेड आहे? एनीबडी टेल मी हाऊ इट इज ऑप्टेन्ड? हे आम्ही कसं ऑप्टेन करतो? नॅचरली ऑप्टेन करतो. नंतर है ऍक्रेलिक. ऍक्रेलिक कसं ऑप्टेन होते? हे आम्ही फॅक्टरीमध्ये ऑप्टेन करतो. सो इट इज अ सिंथेटिक या फिर मॅन मेड फायबर. कॉटन येस नॅचरली ऑप्टेन करतो. नेक्स्ट निओप्रेन. निओप्रेन पण एक मॅन मेड फायबर आहे, सिंथेटिक फायबर है. ओके. नेक्स्ट सेल्युलोज. सेल्युलोज एनीबडी? इट इज अ नॅचरली ऑप्टेन्ड फायबर सॉरी. नॅचरली आम्ही हे ऑप्टेन करतो. नेक्स्ट केवलर. केवलर इज अगेन सिंथेटिक फायबर. पॉलिस्टर विनो हे काय आहे, सिंथेटिक फायबर आहे, मॅन मेड आहे. नायलॉन पण सिंथेटिक फायबर आहे. अँड लास्टली वूल हे एक नॅचरल फायबर आहे. सो आमची आन्सर्स चेक करूया करेक्ट आहे काय नाही. येस ऑल आन्सर्स आर करेक्ट. सो व्हेरी गुड. आय होप सगळ्यांना समजलं नॅचरल फायबर्स आणि सिंथेटिक फायबर्स मध्ये कोणची कोणची येतेत मन. ओके. सो आणि एक सिम्युलेशन बघूया मन. ऑल राईट. अँड आफ्टर दॅट वी विल वाइंड अप. 1 मिनिट माझं स्क्रीन मी शेअर करतो मन. गिव्ह मी अ मोमेंट. सो एव्हरीबडी इज रेडी. 1 मिनिट हा. One more minute. I'm just sharing my screen. Yes. So सगळ्यांना स्क्रीन दिसाले? Everybody can see the screen? All right. Start करूया? Okay. So first question. What are the 3 words which is used to describe textile? So textile ला describe करायला आम्ही कोणची 3 words इथं उपयोग करतो? Cloth, material या फिर fabric? Cloths, fibers, fabric, thread, yarn, wool. Option A, cloth, material, fiber. लेट्स चेक. तुमचा येस तुमचा आन्सर करेक्ट आहे. सो टेक्सटाईलला डिस्क्राईब करायला आम्ही कॉटन मटेरियल आणि फॅब्रिक म्हणून सांगतो. व्हॉट 2 कॅटेगरीज आर फायबर स्प्लिट इन टू? ऑब्विसली नॅचरल आणि मॅन मेड या फिर सिंथेटिक फायबर्स म्हणून सांगतो आम्ही. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डज कन्व्हर्जन मीन? कन्व्हर्जन म्हटलं तर काय? प्रोसेस ऑफ टर्निंग फॅब्रिक इंटू फायबर, प्रोसेस ऑफ टर्निंग yarn into fiber, process of turning a fiber into fabric. Option C, fiber into fabric. Yes. Okay, very good. Where do natural fibers come from? Natural fibers कसं आम्ही obtain करतो? Animals, plants या फिर natural products which have grown through a chemical process. So natural fibers plants आणि animals ला use करून obtain करतो. Next, where do man-made synthetic fibers come from? Synthetic fibers आम्हाला कसं मिळते? Plants, animals या फिर natural products that have gone through a chemical process. Yes, it is option A. Natural products काय करतात? Chemical process मध्ये undergone, they get the synthetic fibers. Is wool a natural or a man-made fiber? Wool कसं आहे? Natural आहे का man-made आहे? It is natural fiber. नेक्स्ट बघूया. आयडेंटिफाय नॅचरल फायबर्स. ह्याच्यामध्ये नॅचरल फायबर्स कोणची कोणची आहे? कॉटन आणि फ्लॅक्स है ना. कॉटन आणि फ्लॅक्स. बिकॉज सिल्क कोकून इज अगेन एनिमल
आयडेंटिफाय नॅचरल ॲनिमल फायबर्स. सो एक आहे सिल्क कोकून आणि दुसरं आहे वूल. आयडेंटिफाय टू बेनिफिट्स ऑफ वेअरिंग कॉटन क्लोथिंग. सो कॉटन क्लोथिंग आम्ही कशाला प्रिफर करतो? बिकॉज कूल राहते आमचं बॉडी, आणि दुसरं ते लई स्ट्रॉंग राहते. Identify two benefits of man-made synthetic fibers. So that can be recycled into make new fabric. It is heavy to wear. It is hard wearing. So दोन benefits काय है synthetic fibers ची? That is, it can be recycled into new fabric आणि wear करायला पण ते लय hard राहते. So which three fabrics are made from natural fibers? So natural fibers ला उपयोग करून कोणचं तीन fabrics आम्ही ready करतो? सो फर्स्ट तर एक कॉटन है, दूसरा है सिल्क आणि तिसरं लिनन, है ना. सो तीन नॅचरल फायबर्स आम्ही नॅचरल फॅब्रिक्स आम्ही इकडं प्रोड्यूस करतो. विच फोर फॅब्रिक्स आर मेड फ्रॉम मॅन मेड सिंथेटिक फायबर्स. सो सिंथेटिक फायबर्सला उपयोग करून आम्ही कोणची चार फॅब्रिक्स तयार करतो. सो फर्स्ट इज नायलॉन आणि येस इथं आहे बघा, पॉलिस्टर, लिक्रा, नायलॉन, हे सगळे मॅन मेड फॅब्रिक्स आहे. ओके. सो आजचा क्लास आम्ही इथंच स्टॉप करू आपण. आय होप सगळ्यांना समजलं तुम्ही काय कपडे घालून घेता, वेदर इट इज अ नॅचरल ऑर अ मॅन मेड. तुम्ही आज डिफरन्शिएट करून घ्या. येस. आणि कोणचं बी तुम्ही कपडा घ्या, त्याचं बॅक स्टोरी कसं राहतंय मग आज आम्ही आमच्या क्लासमध्ये बघितलो. हाऊ इट इज प्रोड्यूस, ते कसं कपड्यामध्ये कन्वर्ट करतात मग मी आज तुम्हाला दाखवले. ओके. सो नेक्स्ट क्लासमध्ये आणि एक विषयावरती डिस्कशन करू. आणि हे काय आमचं सिम्युलेशन मी आज दाखवले नाही, फॅब्रिक्स प्रोड्युस्ड आउट ऑफ फायबर्स, त्याच्यावरती आम्ही फक्त एक MCQ सेशन पण करू आम्हाला. ओके. सो आजचा क्लास मी इथंच स्टॉप करतो. थँक्यू एव्हरीवन. जय हिंद, जय विद्याशक्ती.